नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमी अमरावती मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। पहा, आज आपल्याला सरासरीचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे। पहा, पहिला प्रश्न, नवरा व बायको यांच्या वयाची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळी 25 वर्ष होती म्हणते। विवाहानंतर बरोबर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला। आता आजच्या त्यांच्या तिघांच्या वयाची सरासरी हे 24 वर्ष आहे, तर त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली? पहा, महत्वपूर्ण प्रश्न आहे। मुख्य परीक्षेला 2023 ला आलेला आहे। मग पहा, विवाहाच्या वेळी म्हणजे जेव्हा विवाह झाला दोघांचा तेव्हा सरासरी वय 25 वर्ष होते। म्हणजेच 25 गुणिला 2 करू आपण, बरोबर येते 50 वर्ष। सरासरीचा सूत्राचा वापर करू। सरासरीचे महत्वपूर्ण प्रश्न आहे। सरासरीचा महत्वपूर्ण प्रश्न आहे, तर पहा 25 गुणिला 2 बरोबर 50 वर्ष। मग हे वय त्यांचं विवाहाच्या वेळी नवरा आणि बायकोचं एकूण वय। जेव्हा आता पहा, विवाह जसा झाला त्याच्यानंतर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला, तर जेव्हा मुलाचा जन्म होते तेव्हा त्या मुलाचं वय नसते। फक्त एवढं आहे, 2 वर्षानंतर जेव्हा मुलगा झाला म्हणजे नवराचं वय आणि नवरीचं वय म्हणजे नवरा व बायको दोघांचं 2-2 वर्षांनी वय वाढलेलं आहे। म्हणजेच आता त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे। तर आपण काय करू, लग्नाला किती वर्ष झाली हे काढायला सांगितलं आहे, तर असं समजा लग्नाला X वर्ष झालेली आहे असं समजून घ्या। ठीक आहे, जर लग्नाला X वर्ष झाली आहे, यावरून मुलाचं आजचं वय निघून जाते। मुलाचे आजचे वय निघून जाते, आजचे वय, मुलाचे आजचे वय। ठीक आहे, आता पहा, जेव्हा टोटल होऊन राहिली आहे 24 त्रिक 72, 72 एकूण वय होऊन आलेलं आहे। ते एकूण वय मध्ये मुलाचं वय आलेलं आहे, प्लस हे 2 वर्ष जे आहे लग्नानंतरचे ते पण आलेले आहे। म्हणून मुलाचं वय X वर्षाचं, विवाहानंतर X वर्ष आणि -2 करून टाकू, असं समजून चला। हे मुलाचं आजचं वय निघून जाते X - 2। आता पहा X - 2। ठीक आहे, आता इकडे पहा, हे जे 50 वर्ष आहे, हे 50 वर्ष नवरा व बायकोचं विवाहाच्या वेळी एवढं एकूण वय होतं, प्लस X वर्षानंतर समजा जे की या लग्नाला X वर्ष झाले आहे, ते X वर्षात नवरा व बायकोचे वय जे वाढ झाली आहे ते 2x झालेली आहे। ठीक आहे, आणि हे एकूण वय झालंय आजचं, नवरा व बायकोचं आजचं वय झालेलं आहे। याच्यामध्ये मुलाचे आजचे वय ऍड केले तर हे तिघांचे एकूण आजचे वय आपल्याला भेटून जाते बढिया। आणि यांनी उत्तर काढण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग दिला राहते, तो म्हणजे कोणता? तिघांच्या वयाची सरासरी हे 24 आहे। मग 24 गुणिला आपण 3 करू, हे होते 72 वर्ष। म्हणजे यांची टोटल किती होणार आहे? 72 वर्ष होणार आहे। मग आता पहा, कॅल्क्युलेशन करून घेऊ। 50 मधून 2 गेले 48, त्यानंतर 2x हे होईल 3x बरोबर 72, तर 3x बरोबर 48 तिकडे गेले, हे राहते 24 आणि X बरोबर 8 वर्ष आपलं उत्तर येऊन जाते। महत्वपूर्ण प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, परीक्षेला येणार आहे, येऊ शकते। पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल। हा झाला पहिला प्रश्न। पुढचा प्रश्न पहा, एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 वर्ष असून दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 वर्ष आहे म्हणते। दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा, तर सरासरीचं आरामशीर छोटंवालं सूत्र लावून देऊ आपण। सरासरी बराबर, ठीक आहे, एकूण विद्यार्थ्यांचं वय काढून घेऊ आपण। 100 गुणिला 60 हे झाले 60, 100 विद्यार्थ्यांचे एकूण वय, प्लस दुसरा आहे 50 विद्यार्थी यांचे सरासरी वय आहे 90, हे झालं 50 गुणिला 90, हे झालं एकूण वय। आणि भागीला करून घेऊ आपण एकूण विद्यार्थी होणार 150। ठीक आहे, मग पहा, 6000 प्लस 4500, ठीक आहे, भागीला 150। ठीक आहे, 6000 आणि 4000 10000, 10000 आणि 500 10500, 10500 भागीला 150, म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर येते 150 ने 10500 ला भाग जाते 7चा, म्हणजेच इथं येणार 70। ठीक आहे, तर 150 विद्यार्थी सरासरी वय 70, पर्याय क्रमांक 4। पुढचं पहा, तिसरा प्रश्न,
एका वर्गातील 16 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 56 आहे म्हणते. जर प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट केले तर नवीन सरासरी शोधा म्हणते. नवीन सरासरी मागितली आहे. इथं त्यांना ऑलरेडी आपल्याला 16 विद्यार्थ्यांची सरासरी दिली आहे गुणांची. 56 सरासरी आपण जसं तसं लिहून घेऊ. 56 सरासरी आहे. जर प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट केले तर नवीन सरासरी काय होईल असं मागितलं. हे वाक्य पहा तुम्ही. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट केले म्हणजे जे काही सरासरी आहे टोटल 56, प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट केले तर नवीन सरासरीवर काय परिणाम होईल. बस जे दिलेली सरासरी आहे गुण दुप्पट केले तर सरासरी पण दुप्पट होते. आरामशीर गुणिले 2 करायचं होतं. बस हेच आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. 56 गुणिले 2 म्हणजे आपलं 112 उत्तर येऊन जाते. पुढचा प्रश्न पहा. चौथा प्रश्न. एक इमारत कंत्राटदार 25 कुशल कामगार आणि 5 अकुशल कामगारांना कामावर ठेवतो म्हणते. तो एका कुशल कामगाराला ताशी 30 रुपये आणि अकुशल कामगाराला ताशी 24 रुपये देतो म्हणते. तर सरासरी वेतन किती आहे म्हणते असं मागितलं आहे. मग एक तरफ लिहू आपण कुशल आणि दुसरी तरफ लिहू आपण अकुशल. ठीक आहे. पहा 25 कुशल आहे आणि 5 अकुशल कामगार आहे, कंत्राटदार आहे. मग कुशलला देता तो 30 रुपये दराने आणि इकडं अकुशलला देता तो 24 रुपये दराने. आणि हे एकूण किती होऊन राहिले. हे होऊन आले 25 आणि 5 30 होऊन राहिले. तर सरासरी वेतन किती होऊन राहिलं मग पहा. मग आता तो 25 त्रिक 75 म्हणजे 750 आणि 24 पंचे 120, 750 अधिक 120 हे होऊन आले 870 भागीला 30 आणि 29 त्रिक 87 म्हणजे 29 रुपये आपलं उत्तर येणार आहे. आज आला प्रश्न क्रमांक 14. पुढचं पहा. पाचवा प्रश्न. आजपासून 8 वर्षापूर्वी ए आणि बी यांचे सरासरी वय 24 वर्ष होते. ठीक आहे. पहा मांडणी कशी करू. ए प्लस बी दिलेला आहे आणि हे म्हटलं त्यानं 8 वर्ष पूर्वी म्हटलं आहे. 8 वर्ष पूर्वी म्हटलं त्यानं. ठीक आहे. सरासरी वय दिलेलं आहे ए प्लस बी चं 24 म्हणजेच आजच 24 म्हणजेच टोटल होणारी 8 वर्षापूर्वीची 48 वर्ष. पण हे कोणाचं वय 8 वर्षापूर्वीचं ए व बी चं वय. समोर काय दिलं पहा. ए बी सी यांचे सरासरी वय 32 वर्ष आहे. आजपासून 16 वर्षानंतर सी चं वय मागितलं आहे. आता पहा पहिली स्टेप आपण काय घेतली. पहिलं वाक्य 8 वर्षापूर्वी ए आणि बी चं एकूण वय काढून घेतलं आपण 48 वर्ष. हे 8 वर्षापूर्वीचं ए आणि बी चं वय. मग आजचे यावरून आजचे पहिले ए आणि बी चे वय काढून घ्यायचे. आजचे किती होणार आहे. हे पहा 48 वर्ष हे 8 वर्षापूर्वीचं आहे दोघांचं. मग आजचं किती होईल. दोघंही 8-8 वर्षांना समोर होईल. मग 48 मध्ये आपण काय मिळवू 8 आणि 8 16 मिळून देऊ. ठीक आहे. पहा 48 मध्ये आपण 16 मिळून देऊ. ठीक आहे. पहा 8 आणि 6 1404 हातचा दिला 1 4 आणि 2 6 64 वर्ष हे जे वय आहे हे आजचं ए प्लस बी चं वय आहे. ठीक आहे. आता पुढचं वाक्य पहा. एबीसी यांचे सरासरी वय 32 वर्ष आहे. ए बी सी यांचं आजचं दिलेलं आहे. आजचे सरासरी वय 32 वर्ष दिलेलं आहे तिघांचे. मग 32 गुणिले 3 करू आपण. हे होते 96 वर्ष. ठीक आहे. हे आजचं एबीसीचं वय आहे. आता पहा आजचे ए प्लस बी चं वय किती आहे 64. ए आणि बी चं आजचं वय 64 आहे आणि आजचं एबीसीचं वय एकूण आहे 96. तर यावरून आपल्याला सी चं वय भेटून जाते. 96 मधून 64 गेले. ठीक आहे. हे राहते 32 वर्ष. सी चं आपल्याला आजचं वय भेटून गेलं आरामशीर. आता आपण आरामशीर उत्तर काढू शकतो. 16 वर्षानंतर सी चं वय किती तर 32 अधिक 16 करू आपण. हे होणार 48 वर्ष. ठीक आहे. हे होणार 48 वर्ष. आता पुढचा प्रश्न पहा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 येईल. 6वा प्रश्न. 9च्या पहिल्या 13 पटींची सरासरी किती आहे म्हणते पहा. तर 13 पटींची विचारली. 9चा पाडा येते. 9च्या पाड्यातली 13वी संख्या आपल्याला काढावी लागेल. मग पहिली संख्या तर 9च राहणार आहे. पहिली संख्या 9. 13 पटींची सरासरी प्लस शेवटची संख्या 13वी संख्या राहणार आहे.
9 गुणिले 13 करू, 13 9 117 होऊन आले, 117 भागिले 2 करू. सरासरी म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2, कारण की पहिल्या 13 पटींची विचारता आहे आणि हे 13ही संख्या क्रमवार आहे म्हणून शॉर्टकट लागते. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. 117 अधिक 9 हे होणार आहे 126 भागिले 2. ठीक आहे. आणि बेसकम 12 बेत्रिक 6 63 आपलं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 6. आता पुढचं पहा, प्रश्न क्रमांक 7. ठीक आहे. 7व्या नंबरचा प्रश्न पहा. पी आणि त्याच्या 3 मित्रांचे सरासरी वजन 55 किलो आहे म्हणते. जर पी त्याच्या 3 मित्रांच्या सरासरी वजनापेक्षा 4 किलो जास्त असेल, 4 किलो जास्त असेल, तर पी चे वजन किलो मध्ये किती आहे असं आपल्याला म्हटलं आहे. आता पहा, पी आणि त्याच्या 3 मित्रांचे सरासरी वजन 55 किलो आहे. म्हणजेच एकूण किती होऊन राहिलं पहा. पी आणि पहिला शब्द पहा, शब्दानुसार मांडणी येणार आहे. कधीही प्रश्न पाठ करण्याची आवश्यकता नाही, समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रश्न जसा येणार त्याच्यानुसार मांडणी ठरणार आहे आपली. मग आता पहा, पी आणि त्याच्या 3 मित्रांचे सरासरी वजन म्हणजे हे होऊन राहिले 14 जण होऊन राहिले आहे. म्हणून 4 गुणिला 55 करू आपण. 55 गुणिला 4 केले तर हे होणार 220. 220 किलो हे चौघांचं एकूण वजन आहे आणि आपल्याला पीचं वजन काढायला सांगितलं आहे. ठीक आहे. मग आता दुसरा वाक्य पहा. पहिलं वाक्य मी बोर्डावर मांडलं इथपर्यंत. ठीक आहे. जर पी त्याच्या 3 मित्रांच्या सरासरी वजनापेक्षा, जर पी त्याच्या 3 मित्रांच्या सरासरी वजनापेक्षा 4 किलो जास्त आहे, मग मला तुम्ही सांगा या वाक्याचा अर्थ पहा काय होणार. जर पी त्याच्या 3 मित्रांच्या सरासरी वजनापेक्षा 4 किलो जास्त आहे. पी त्याच्या 3 मित्रांच्या सरासरी वजन, 3 मित्रांचं सरासरी वजन आपल्याला माहित नाही आहे म्हणून मी तर पहिले काय लिहितो पहा. 3 मित्रांचं सरासरी वजन बराबर x मानता. ठीक आहे. x मानावं लागते. 3 मित्रांचं सरासरी वजन x मानू आपण. मग 3 मित्रांचं सरासरी वजन x आहे तर पी चे वजन, यावरून पी चे वजन काय होणार आहे आपण घ्या. सरासरी मानलं आपण, हे x मानलं आपण, तर याच्यापेक्षा 4 किलो जास्त आहे पीचं वजन. मग पीचं वजन यावरून होणार x+4. जमलं का सांगा. मग आता पहा, 220 किलो एकूण वजन आहे, यामध्ये पीचं वजन x+4 आहे, x+4 आहे आणि 3 मित्रांचं सरासरी वजन x आहे. मग 3 मित्रांचं सरासरी वजन x आहे तर 3 मित्रांचं एकूण वजन किती होईल. 3x होणार का सांगा. आरामशीर 3x होणार. मग आपला प्रश्नाचं उत्तर आरामशीर येऊन जाते. पहा, पीचं वजन x+4, त्यानंतर 3 मित्रांचं एकूण वजन 3x, हे झालं पीचं वजन आणि 3 मित्रांचं वजन, हे झालं एकूण वजन. आणि एकूण वजन आताच तर मग अशी काढलं होतं आपण 220 किलो, म्हणजे हे बराबर 220 किलो होणार. मग आता पहा x ची किंमत काढून घेऊ. 3x आणि 4x 4x होईल आणि 4 इकडे गेला तर हे होईल 216 आणि x बराबर 4 25 4 16 54 किलो हे जे वजन आहे हे x ची किंमत आली आहे. पण आपल्याला मागितलं आहे ना पीचं वजन, तर पीचं वजन x+4 आहे म्हणजे 54 अधिक 4 पी बरोबर होणार 58. जमलं का सांगा बरोबर. ठीक आहे. IMP प्रश्न आहे, जर हा प्रश्न एक्झामला येतात. 7वा प्रश्न. ठीक आहे. चला, कॉलेजचे 20 विद्यार्थी एका हॉटेलमध्ये गेले, त्यापैकी 19 विद्यार्थ्यांनी त्याच्या जेवणावर 175 रुपये खर्च केले आणि 20व्या विद्यार्थ्याने एकूण विद्यार्थ्यांच्या सरासरीपेक्षा 19 रुपये जास्त खर्च केले. आता पहा, 20 विद्यार्थ्यांनी असं समजा सरासरी x रुपये खर्च केला, मग हे होणार एकूण रुपये 20 विद्यार्थ्यांचे बिल होणार. बरोबर. आता 20 विद्यार्थ्यांचं एकूण बिल आता इकडे बनवू आपण. 19 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 175 रुपये जेवणावर खर्च केले, हे 19 विद्यार्थ्यांचं बिल झालं. परंतु प्लस करावं लागेल आपल्याला 20वा जो विद्यार्थी आहे, एक जो विद्यार्थी आहे त्यानं सरासरी जो x रुपये आहे याच्यापेक्षा 19 रुपये जास्त खर्च केले आणि हे झालं 20 विद्यार्थ्यांचं एकूण बिल आणि हे झालं 20 विद्यार्थ्यांचं एकूण बिल. तर एकूण किती रुपये खर्च आला टोटल आपल्याला मागितली आहे, तर x ची किंमत पहिले काढून घेऊ. 20x 19 गुणिले 175. ठीक आहे. 175
5 4 7 6 15 0 175 33 25 प्लस x अधिक 19 x तिकडं पाठवून देऊ, हे राहते 19x बरोबर इकडं 3325 अधिक 19 9 5 1404 हातात दिला 1 2 आणि 2 4 आणि 33 आणि x बराबर 33 44 भागिले 19 इकडं भाग देऊन देऊ आपण 33 44 19 19 1 19 13 तून 9 गेले 4 14 इकडं 44 19 7 133 1 1 आणि हा 4 19 14 19 सक 114 176 चा भाग चाललेला आहे x बराबर 176 ठीक आहे मग त्यांनी खर्च केलेली एकूण रक्कम 20 ठीक आहे गुणिले 19 गुणिले 176 बराबर 0 बेसाती बेसकम 12 2 हातात दिला 1 17 दुने 34 आणि 1 35 3520 आपलं उत्तर येऊन जाईल ठीक आहे पर्याय क्रमांक 3 आठवा प्रश्न पुढचा प्रश्न पहा 40 संख्यांची सरासरी 71 आहे जर 100 या संख्येच्या बदल्यात 140 घेतले तर सरासरी रिकामी जागा न वाढते आता पहा सरासरी पहिले होती 71 आणि त्यांना म्हटलं समजा 100 च्या जागी 140 घेतले म्हणजे 40च जास्त घेतले ना जे काही या 40 टोटल जास्त घेतली या 40 कितीवर जास्त आहे 40 वर जास्त आहे बरोबर किती होईल 1 म्हणजे सरासरी 1 न वाढेल 9 पर्याय क्रमांक 4 पुढचं पहा दहावा प्रश्न यामध्ये एक कंपनी आहे त्यातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार दरमहा 15,000 दिलाय संपूर्ण सरासरी पगार 15,000 आहे त्यानंतर अधिकाऱ्यांचा पगार आहे 45,000 आणि गैर अधिकाऱ्यांचा दरमहा पगार आहे 10,000 रुपये आणि आपल्याला काय विचारलं अधिकाऱ्यांची संख्या 20 असेल तर रिलायन्स कंपनी गैर अधिकाऱ्यांची संख्या शोधा म्हणते पहा याले बढिया सोडू आपण कसं आहे पहा जे संपूर्ण सरासरी दिली आहे संपूर्ण सरासरी सेंटर मध्ये ठेवा 15,000 संपूर्ण अधिकारी गैर अधिकारी यांची सरासरी आहे मग अधिकाऱ्यांचा सरासरी पगार जो दिलेला आहे 45,000 तो साइडला लिहा 45,000 हे झालं अधिकारी इथं लिहून घ्या अधिकारी ठीक आहे दुसरं आणि गैर अधिकाऱ्यांचा दरमहा सरासरी पगार आहे 10,000 रुपये 10,000 रुपये ठीक आहे आता इथं लावू आपण एलिगेशन याच्यापेक्षा हे जे 15,000 आहे हे ऍव्हरेज आहे आणि 45,000 हे पण ऍव्हरेज आहे सरासरी आणि 10,000 रुपये सरासरी आहे परंतु इथं एलिगेशन मेथड लागते एलिगेशन मेथड म्हणजे पहा या संपूर्ण सरासरीमध्ये एक किंमत हमेशा छोटी राहणार आहे आणि एक किंमत हमेशा जास्त राहणार आहे तेव्हाच एलिगेशन मेथड लागते मग पहा 45,000 मधून हे वजा करून टाकू आणि 15,000 मधून 10,000 वजा करून टाकू ठीक आहे 45 मधून 15 गेले 45 मधून 5 गेले 40 40 मधून 10 गेले 30,000 राहिले ठीक आहे हे झाली याची वजाबाकी आणि याची वजाबाकी हे झाली 5,000 रुपये ठीक आहे पहा भाग जाते इथं काटापेटी करू याचा रेशो काढून घेऊ ठीक आहे 4 शून्य कट हे 4 शून्य कट म्हणजेच 5:3 आलेला आहे ठीक आहे 50,000 झाले इथं मिस्टेक झाली 15,000 मधून 10 गेले 5,000 आले ठीक आहे 3 शून्य कट 3 शून्य कट ठीक आहे 5 30 म्हणजे 5 1 5 5 6 30 1:6 असा रेशो आलेला आहे मग आता पहा उत्तर काढण्यासाठी काहीतरी माध्यम दिला आपल्याला ते म्हणजे काय पहा अधिकाऱ्यांची संख्या 20 दिलेली आहे जेव्हा सरासरी मधून सरासरी आपण वजा करतो आपल्याला जे काही या व्यक्तींची संख्या भेटते किंवा मुलींची संख्या भेटते मग पहा 45,000 पगार असणारे सरासरी जो पगार आहे इन्कम आहे असणारी एक व्यक्ती आलेला आहे आणि 10,000 हे कोणते होय गैर अधिकारी होय हे गैर अधिकारी 10,000 रुपये दिला आहे त्याचा आकडा दिलाय 6चा
ठीक आहे. मग आता पहा, अधिकाऱ्यांची संख्या 20 आहे, म्हणजेच इथं अधिकारी किती आले? 1. म्हणजेच 1 ची किंमत किती आहे? तिथं मध्ये दिली आहे 20. तर आपल्याला काय विचारलं? गैर अधिकारी विचारले आहे. गैर अधिकारी 6 आलेले आहे, तर 6 ची किंमत किती? तिरपा गुणाकार करून टाकू. 6 2 12, 120 आपलं उत्तर येऊन देईल. पर्याय क्रमांक 2. या झाला 10वा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. काही प्रश्न एक्झामला येतो, आयएमपी प्रश्न आहे. सर्व हे आयएमपी प्रश्न आहे, हे तुम्ही नोट डाऊन करजा बरोबर. 12. क्रिकेटच्या सामन्याच्या पहिल्या 10 षटकांमध्ये, षटक म्हणजे ओव्हर होते, धावगती म्हणजे सरासरी फक्त 3.2 होती. 282 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी, म्हणजे टार्गेट होता 282चं क्रिकेट मॅच. ठीक आहे. मग उरलेले 40 ओव्हर मध्ये धावगती किती असायला पाहिजे? पहा, मग पहिले 10 ओव्हर टाकले. ठीक आहे. पहिले 10 ओव्हर, षटक म्हणजे ओव्हर होते, ओव्हर 10 ओव्हर मध्ये सरासरी 3.2 होती सरासरी. ठीक आहे, बरोबर. तर एकूण रन झाले 32 रन झाले टोटल पहिल्या 10 ओव्हर मध्ये. मग उरलेल्या 40 ओव्हर मध्ये सरासरी धावगती किती असायला हवी जेणेकरून 282चं टार्गेट पूर्ण झालं पाहिजे? पण या 282 मध्ये 32 रन ऑलरेडी काढलेले आहे, पण काढायची काय राहिली आहे? मग पहा, हे 32 रन 282 मधून वजा करून देऊ. 282 मायनस 32 हे होणार 250 रन. म्हणजे प्रश्न पहा किती फसवते हा. क्रिकेटच्या सामन्यामध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये 3.2 सरासरी धावा होत्या म्हणते. म्हणजेच पहिल्या 10 ओव्हरमध्ये 32 रन झाले. अंतिम लक्ष्य आहे टोटल 282 धावाचं. 282 धावा पूर्ण करायच्या आहे, त्यासाठी ऑलरेडी 32 रन पूर्ण केलेले आहे. तर मग उर्वरित 40 षटकांमध्ये जे 40 ओव्हर आहे, मग 40 ओव्हर मध्ये सरासरी किती रन पाहिजे असं आपल्याला मागितलं आहे. त्या 250 ला आपण 40 न भाग दिला तर आपलं उत्तर येईल 0 कट 4 सकम 24, 4 2 8 4 25, 6.25 आपलं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. पुढचं पहा. एका कुटुंबात 2 आजी, 2 आजोबा, 2 आई वडील, 3 नातवंडे आणि आजी आजोबांचे सरासरी वय दिला 67. संपूर्ण कुटुंबाचे सरासरी वय काढायचे आपल्याला. मग पहा, हे आजी आजोबांचे सरासरी वय 67 आहे. तर आजी आजोबा किती आहे? 2 आजी आजोबा आहे म्हणते, म्हणजेच 2 जण आहे तर गुणिले 2 करू, प्लस नंतर आहे 2 आई वडील. आई वडिलांचे वय आहे 35, मग 35 गुणिला होईल 2, प्लस त्यानंतर आहे नातवंड आहे, आणि हे झालं आई वडील 3 नातवंडे आहे. हे बघा इथं दिलेलं आहे 3 नातवंडे आहे, तर 3 गुणिला आणि नातवंडांचे वय आहे सरासरी 6 वर्ष. हे झालं कुटुंबाचं एकूण वय. ठीक आहे, हे झालं कुटुंबाचं एकूण वय. तर एकूण कुटुंबाचं सरासरी वय काढण्यासाठी कुटुंबाचं एकूण वयाला एकूण कुटुंबांना भाग द्यावा लागेल. मग एकूण कुटुंब किती झाले पाहे? 2 अधिक हे 2 अधिक नातवंड 6. ठीक आहे, नाही नातवंड 3 आहे, 3 यांना भाग देऊन द्या, आपलं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, याचं उत्तर येऊन जाईल पहा 67 दुने 2 7 14 4 हातचा दिला 1. ठीक आहे, 14 4 हातचा दिला 1, 2 सकम 12 ने 13, 134. 35 दुने 70, त्यानंतर 37 18, 8 4 12 2 हातचा दिला 1, 7 3 10 2, 7 3 10 2 12 2 2 हातचा दिला 1, 1 1 2, 222 भागीला 3 2 5 2 7. कितीचा भाग जाईल? 7 न भाग जाईल. 7 त्रिक 21 उरले 1, 7 1 7 उरले 5, 31.5 पर्याय क्रमांक 2 उत्तर येऊन देणं आपलं. ठीक आहे, आता झाला 13वा प्रश्न. पुढचं पहा. एका किराणा दुकानदाराची सलग 5 महिन्यांची विक्री अनुक्रमे एवढी अशी दिलेली आहे, तर 6व्या महिन्यात त्याची विक्री किती असली पाहिजे जेणेकरून त्याची सरासरी विक्री 6,500 रुपये झाली पाहिजे म्हणते.
मग पहा आता मांडणी सांगून देतो तुम्हाला मी. 6 गुणीला सरासरी विक्री 6500 झाली पाहिजे म्हणते, तर 6 गुणीला 6500 करा, मायनस हे झाले एकूण, मायनस काय करा तुम्ही, 5 महिन्यांची सरासरी विक्री 6435 प्लस 6927 प्लस 6855 प्लस 7230 प्लस 6562 करून घ्या, आपलं उत्तर येऊन देईल पर्याय क्रमांक जे काही आहे इथं उत्तर येऊन देईल 14वा. सोपा प्रश्न आहे, बेसिकचा प्रश्न आहे तो, तुम्ही सोडवता. 15 प्रश्न पहा. 65 किलो वजनाच्या एका व्यक्तीच्या जागी नवीन व्यक्ती आल्यावर 8 व्यक्तींच्या वजनाची सरासरी 2.5 किलोने वाढते, तर त्या नवीन व्यक्तीचे वजन किती असेल? मग पहा, नवीन व्यक्तीचे वजन, एकूण व्यक्ती 8 आहे, सरासरी कितीने वाढली त्यांना गुणाकार करून टाकू, 2.5 न वाढले. मग हे होणार 8 दुने 16, 8 पंचे 40 0, 8 दिले 4, 25 200, ठीक आहे. मग पहा, हातचे दिले 4, 8 दुने 16 4 20, ठीक आहे, 20 वर्ष. म्हणजेच याचा अर्थ होऊन आला 65 किलो वजनाच्या जागी एक नवीन व्यक्ती आला, त्याचं वय 20 वर्षांना जास्त होतं, मग नवीन व्यक्तीचं वजन होणार 65 अधिक हे 20, म्हणजेच किती होऊन हे 60 80 85, ठीक आहे. 3 नंबर. पुढचा पहा. सोळावा प्रश्न. 11 सदस्यांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार 11 सदस्यांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार 26 वर्षाचा आणि यष्टीरक्षक त्याच्यापेक्षा 3 वर्षांना मोठा आहे. कर्णधार पाहिजे आता. कर्णधार हा 26 वर्षाचा आणि यष्टीरक्षक 3 वर्षांना जास्त आहे, म्हणजे हा 29 वर्षाचा आहे. लिहून घेऊ आपण. जर या दोघांचे वय वगळले म्हणजे काढून टाकले, तर उर्वरित खेळाडूंचे सरासरी वय संपूर्ण संघाच्या सरासरी वयापेक्षा 1 वर्षांना कमी आहे म्हणते, ठीक आहे. उर्वरित खेळाडूंचे सरासरी वय, उर्वरित खेळाडू म्हणजे एकूण खेळाडू 11x आहे, म्हणजे एकूण खेळाडू 11 आहे, त्यांचं सरासरी वय x मानलं तर हे झालं एकूण वय. याच्यातून हे वय काढून टाकलं म्हणते, 26 आणि 29 हे एकूण वय काढून टाकू आपण, हे किती होईल 26 आणि 29 हे होणार 55, ठीक आहे. हे वय काढलं तर हे झालं 9 उरलेले जे 9 खेळाडू आहेत त्यांचं सरासरी वय झालं हे. मग हे बरोबर किती होईल म्हणते, उर्वरित खेळाडूंचे सरासरी वय संपूर्ण संघाचे सरासरी वय, संपूर्ण संघाचं सरासरी वय x आहे आणि ते 1 वर्षानं कमी होणार म्हणजे x-1 होईल. हे झाली आपली प्रश्नाची मांडणी, ठीक आहे. पुढची स्टेप पहा. मग 11x वजा 55 बराबर 9x वजा 9, ठीक आहे. 9x तिकडे पाठवून देऊ आपण, हे राहिले 2x बरोबर, आणि वजा 55 इकडे आले तर हे होणार अधिक 55, तर 55 मधून 9 गेले, हे राहते 50 आणि 4 46, तर x बरोबर येणार 23, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर येऊन देणार आपला, ठीक आहे. हा झाला 16वा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. 17वा. P प्लस Q यांचे सरासरी मासिक उत्पन्न आहे 5050. त्यानंतर Q आणि R यांचे सरासरी मासिक उत्पन्न आहे ते 6250. P प्लस R यांचे सरासरी उत्पन्न आहे 5200, ठीक आहे. तर P चं मासिक उत्पन्न काढायचं आहे. मग पहा P चं मासिक उत्पन्न किती, कसं निघेल, गुणिले 2 करू आपण, एकूण वय निघून जाईल बरोबर. चला, बे 00, बे 5 10, बे 5 10, ठीक आहे. 6250 गुणिले 2, बे 0, बे 5 10 0, आता दिला 1, बे 2 4 आणि 1 5 आणि बे सकम 12, 00, बे 2 4, बे 5 10, ठीक आहे. आता P चे मासिक उत्पन्न पाहिजे, ठीक आहे. P चे मासिक उत्पन्न कसं भेटून पाहता आपल्याला, P प्लस Q प्लस R यांचे एकूण उत्पन्न काढावं लागेल,
10,000, 12,500, 10,400 एकूण उत्पन्न काढून घेऊ आपण तिघांचं, कारण की हे दोघं मिळून आहे. पी चे उत्पन्न याच्यात डबल आहे, याच्यात क्यू चे डबल आहे, याच्यात आर चे डबल आहे, म्हणून 10,100 आणि 12,500 आणि इकडे 10,400. डबल 0, 5 आणि 5, 10 शून्य आचलेलं 1, 2 आणि 1 3 आणि 3 33,000. 33,000 हे होईल भागिले 2, हे होईल बे 16 32 बे 45 16,500. 16,500 PQR यांचं तिघांचं एकूण उत्पन्न आहे. यामध्ये आपल्याला आता आरामशीर पीचं उत्पन्न भेटून जाईल. हे होईल 16,500 मायनस करू आपण क्यू आणि आर. पीचं उत्पन्न भेटून जाते, क्यू आणि आर मायनस करून टाकू आपण. क्यू आणि आरचं मासिक उत्पन्न आहे 12,500. हे 12,500 वजा करू, म्हणजेच हे राहिले 3 0, 16 मधून 12 गेले 4, 4,000 रुपये आपलं उत्तर. पहा 19वा प्रश्न. अरुणच्या मते त्याचे वजन 65 किलोपेक्षा जास्त. आता पहा, आपल्याला वेगवेगळ्या संभाव्य वजनांची सरासरी मागितली आहे आणि प्रत्येकाचं म्हणणं अंदाज हा बरोबर आहे हे गृहीत आपल्याला धरावं लागते. अरुणच्या मते त्याचं वजन काय म्हणते, 65 किलोपेक्षा जास्त आहे म्हणते, 72 पेक्षा कमी आहे म्हणते. प्रत्येक जण खरंच बोलत आहे बरं. 65 पेक्षा जास्त आणि 72 पेक्षा कमी याचाच अर्थ होणारा 65 आणि 72च्या दरम्यान जेवढे काही संभाव्य होऊन राहिलेले आहे ते वजन अरुणचं राहणार आहे. दुसरं, अरुणचा भाऊ काय म्हणत आहे पहा, त्याला असं वाटते की त्याचं वजन 60 किलोपेक्षा जास्त पण 70 किलोपेक्षा कमी आहे. मग 60 पेक्षा जास्त 60 ते 65 पर्यंत चालणार नाही, कारण की यानं अरुणला स्पष्ट म्हटलं 65 पेक्षा जास्त आहे. मग 60 आणि 65 दरम्यानचे जेवढे आकडे गेले ते कटले, कॅन्सल झाले ते. मग 60 पेक्षा जास्त 70 पेक्षा कम कोणते आकडे आहे, 65 आणि 72 दरम्यानचे आकडा होणार आहे 66 67 68. ठीक आहे. त्यानंतर पहा, आईचं मत असं आहे की त्याचे वजन 68 किलोपेक्षा जास्त असू शकत नाही. 68 किलोपेक्षा जास्त असू शकत नाही. मग काय होईल, 70च्या अगोदरचा 68च होईल. मग तिघांचे सरासरी वजन भागिले 3 बरोबर काय उत्तर येईल, 67 उत्तर येऊन जाईल आपलं 19व्याचं. पुढचा प्रश्न पहा. 20वा प्रश्न. एबीसी यांचे सरासरी वजन 45 किलो आहे. लिहून घेऊ आपण. ABC 45 किलो आहे. मग गुणिले 3 करू आपण, एकूण वय भेटून जाते. 3 5 15 अशी 5 आणि 3 चौक 12 ने 13. ठीक आहे, 135. ए व बी च सरासरी वजन दिला 40 किलो आपल्याला, तर एकूण वय भेटून जाईल 40 2 80 किलो. त्यानंतर बी व सी चं एकूण वजन आहे, सरासरी वजन आहे 43 किलो, गुणिला करू आपण 2, हे होणार 86 किलो. ठीक आहे. तर आपल्याला काढायचं बीचं वजन. मग आता बीचं वजन कसं काढायचं पहा. एक तर तुम्ही पहा बीचं वजन कसं भेटेल, इथं एबीचं आहे, सीचं वजन माहिती होऊन जाते आपल्याला. ठीक आहे. एबीसी मधून बीसी वजा केलं तर आपल्याला एचं वजन भेटून जाते. असंही करू शकतो आपण, एबीसी वजा बीसी. ठीक आहे, म्हणजे एचं वजन आपल्याला भेटून जाते. ते एबीसीचं एकूण वजन 135, 135 मधून बी व सीचं एकूण वजन 86 बरोबर 15तून 6 गेले 9, हाताळीला 1, 13तून 9 गेले 4, 49. हे जे वय आलेलं आहे हे आलेलं आहे एचं. आणि आपल्याला मागितलं आहे बीचं वजन. बीचं वजन कुठं भेटन, ए आणि बीचं एकूण काढलं ना आपण 80, तर या 80 मधून 49 गेले. ठीक आहे, हे राहिले 31 वर्ष आणि हे वजन झालं बीचं. हा झाला 20वा प्रश्न.